तर मंडळी, एक वाटी रव्यापासून एका आंब्यापासून बनवूया आपण मँगो केक किंवा रवा केक म्हणता येईल. एक वाटी रवा मी मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेतलेला आहे, तो बारीक करून घेतल्यानंतर एक वाटी आंब्याची प्युरी घेतलेली आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे. थोडं थोडं दूध एकत्र करून रेस्टिंगला ठेवून द्यायचे. 15 मिनिटांनंतर रवा फुगल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, एक वाटी पिठी साखर घेतली आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे. थंड दूध वापरून परत एकदा हे जे पूर्ण बॅटर आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं थोडं थोडं थंड दूध वापर करून बीटरच्या साह्याने हे सगळं एकत्र केलं आहे. तुम्ही आपण हाताच्या साह्याने सुद्धा बीट करू शकता. त्याच्यानंतर इथे बेकिंग पावडर अर्धा चमच आणि बेकिंग सोडा अर्धा चमच टाकलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं बटर लावून आपण ही प्युरी पूर्ण टाकली. तुम्ही बघू शकता मस्तपैकी 45 मिनिटानंतर हा मँगोचा स्पॉन्जी रवा केक तयार झालेला आहे. व्यवस्थित असं निघाला पण आहे. त्याचा कट करून बघा. मँगो केक खायला या. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर